आजही पोलीस या संवर्गाची वेतन श्रेणी आहे तिथेच आहे, लक्षात. कारण त्या वेतन श्रेणीमध्ये जो बदल व्हायला पाहिजे होता तो बदल घडलेला नाही, तो घडायला पाहिजे होता. आणि बदलाचं कारण सांगतो आहे की 1946 ला ज्या केंद्रीय कर्मचाऱ्याला पहिला वेतन आयोग लागू झाला त्यावेळेस महागाई भत्ता नव्हता, पण जे दुसरं महायुद्ध झालं त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे मिळणारं वेतनमान हे कमी झालं आणि ते भरून काढण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्याने प्रथमतः महागाई भत्त्याची मागणी केली. कारण महागाई भत्ता हा जो मागितला जातो हा आपल्या वेतनाच्या वेतन श्रेणीचा स्तर कायम राहावा यासाठी तो मागितला जातो, हे आपल्या लक्षात. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये महागाई भत्ता आणि वेतन श्रेण्या ह्या केंद्रासारख्या मिळत नव्हत्या, हे आपण लक्षात. तुम्ही आम्ही सेवेमध्ये असताना आंदोलन केलेलं नाही, फक्त वर्तमानपत्रातून किंवा चळवळीच्या एखाद्या भाषिकातून आपण तेवढी माहिती अवगत केलेली आहे. आज तर सरकार त्याही पलीकडे तुम्हाला मिळणारी पेन्शनच्या थकबाकीचे लाभ द्यायचे किंवा नाही. एप्रिल 2025 ला लोकसभेमध्ये विधेयक आलं की यापुढे होणारे बदल सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला द्यायचे किंवा नाही, हे लक्षात घ्या. सरकारची जी व्यवस्था चालू आहे आपण त्या व्यवस्थेपासून फार लांब आहात, कारण चळवळीमध्ये आपण नव्हता. आणि अशा स्थितीमध्ये हा महागाई भत्त्यासाठी मला आठवण करून देणे आवश्यक आहे, कारण तुमचा आमचा संबंध जरी जवळीक असला तरी चळवळीचा संबंध फार दूरचा आहे. म्हणून आपल्याला या चळवळीमध्ये आपण ज्या एकजुटीतून मिळवतो, महागाई भत्ता सहजासहजी मिळालेला नाही. आणि हा महागाई भत्ता मिळवण्यासाठी 11 ऑगस्ट 1966 ला जी मंडळी जुनी असेल त्यांना की पहिला संप महाराष्ट्रामध्ये करावा, कारण केंद्रापेक्षा वेतन श्रेण्या कमी होत्या. आणि अशा स्थितीमध्ये तो संघर्ष 11 ऑगस्ट 66 पासून तर 77 पर्यंत संपला. जी मंडळी इथे जुनी बसलेली आहे, सेवानिवृत्त झालेली आहे, जरी आपण त्या संघर्षात नव्हता, पण महाराष्ट्रातील संपूर्णतः राज्य शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक कर्मचारी, शिक्षक कर्मचारी, कॉलेज, शाळा, गाव कोतवाल ही संपूर्ण मंडळी त्यामध्ये सहभागी होती. तो 54 दिवसाचा संप बेमुदत संप झालेला होता. आणि त्या संपामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की संपूर्ण कर्मचारी जेलमध्ये, त्यांचं कुटुंब उघड्यावरती आणि इतर संघटनेच्या लोकांनी वर्गणी जमा करून त्यांच्या घरच्या लोकांना पोहोचली. ही स्थिती या संपातून काय घडलं, आंदोलन झालं पण संपातून काही मिळालेलं नाही, न चर्चा करता संप. आणि त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील त्या सांगितलं माझी खुर्ची गेली तरी चालेल पण मी एक दमडी सुद्धा कर्मचाऱ्याला देणार. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आज जी पेन्शन आपल्याला मिळते, आज जो आपल्याला महागाई भत्ता मिळतो आहे, होऊ घातलेल्या जे काही लाभ आपल्याला मिळायचे आहे ते सहजासहजी मिळत नाही. त्याचं ज्वलंत उदाहरण पोलीस विभाग आहे. आजही वेतन श्रेण्यामध्ये ती तो वर्ग संवर्ग मागे आहे. आज सेवानिवृत्त संघटनांना तो प्रश्न उचलावा लागतो. सेवारत असणाऱ्या एकही पोलिसाची हिंमत होत नाही. त्या कालावधीमध्ये आपले एक इन्स्पेक्टर म्हणून जे होते इमानदार साहेब, त्यांनी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाच तिथून निष्काळजी केलं. ही अवस्था लोकसभेत लोकशाहीची लक्षात. पण आम्ही कधी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पोलीस वर्ग जरी या महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख जरी असेल तरी राज्य कर्मचाऱ्याला जेव्हा जेव्हा त्याचे लाभ मिळतात त्या संपूर्ण लाभ कर्मचाऱ्याला दिले जातात. मित्र, मला यासाठी अवगत करून द्यावं लागलं की आज
आपण एक विशिष्ट मुद्द्यावरती तुमची पेन्शन राहणार किंवा नाही, यापुढे मिळणार किंवा नाही, ही शाश्वत नाही, केव्हाही सरकार एका क्षणात काढून, आणि ज्यावेळेस जाईल त्यावेळेस आम्ही असहाय्य असू. आमचं लक्षात राहणार नाही पेन्शन कशी कमी झाली, कारण पावलं त्या दिशेने जात. अनेकदा या चळवळीमध्ये मी 80 पासून आहो, अनेक जण म्हणायचे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, कोणी आमची पेन्शन बंद करू शकत नाही. तपासून बघावं, 1 नोव्हेंबर 2005 पासून महाराष्ट्रामध्ये नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद झाली किंवा नाही. केंद्रामध्ये 1 जानेवारी 2004 पासून नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद झाली किंवा नाही. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, कायदा अस्तित्वात आहे, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट अस्तित्वात आहे, असताना सुद्धा पेन्शन बंद झालेली आहे. म्हणून हा अहंकार बाळगू नये. आमच्या समोर नवीन नवीन प्रश्न येतात. त्या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या संदर्भातला संघर्ष महाराष्ट्रामध्ये, कारण कर्मचाऱ्यांचे 1 नोव्हेंबर 2005 नंतर महाराष्ट्रामध्ये नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या महागाई भत्ता आणि मूळ पगाराच्या 10% कपात केल्या जाते. तेवढी 10% केंद्र सरकार पीएफआरडी राज्य सरकार टाकते आहे, आणि हा 20% निधी पीएफआरडी फंड मध्ये जमा होतोय. जानेवारी 2024 पासून 22 पासून तो बदल झालेला आहे 14% सरकार, आणि हा पैसा संपूर्णतः शेअर मार्केटला वापरला जाणार आहे. आणि ज्या दिवशी तो कर्मचारी सेवानिवृत्त होईल त्या दिवशीच्या स्थितीवर निर्भर राहणार आहे. म्हणजे तुम्ही दावा करू शकणार नाही की माझे 10% दर महिन्यात तुम्ही कपात केलेल्या 30 वर्ष सेवा झाली, तुमचे 14% एवढा पैसा मला द्या. नाही, कारण आपण लिहून दिलेलं आहे की मी ज्या दिवशी सेवानिवृत्त होईल आणि माझा पैसा शेअर मार्केटला वळेल, झिरो जर असेल तर मला 30 वर्षानंतर झिरो अमाउंट मिळणार आहे, एनपीएस राष्ट्रीय पेन्शन योजना. आणि त्याचमुळे या भारतामध्ये 5 कोटी लोकांनी सह्याचं निवेदन तत्कालीन प्राईम मिनिस्टर होते डॉक्टर मनमोहन सिंग त्यांना दिले. काय पेन्शनचा आमचा पैसा तुम्ही घेता, आम्हाला कुठली सिक्युरिटी आहे? म्हणून त्यावेळेस त्यांनी सांगितले की आम्ही अभ्यास करतो. पण त्या चळवळीतून बदल झालेले आपल्याला माहित असायला पाहिजे. आपण या नागरिका सेवानिवृत्त झालेला आपण चळवळीपासून अलिप्त होता, पण समाजासाठी समाज मान्यता असणारी पेन्शन या सरकारने, केंद्र असो की राज्य असो, कोणाचं सरकार आहे याचा विचार नाही करायचा आहे. कारण आपल्याला माहिती म्हणून सांगतो की 2001 ला जेव्हा बाजूचं सरकार होतं त्या सरकारने कॉन्ट्रिब्युशन पेन्शन योजना आणली, आणि 2013 ला डॉक्टर मनमोहन सिंगचं सरकार होतं. 2013 ला हाऊस 4 सप्टेंबर 2013 ला कायदा केला. कोणत्या सरकार विश्वास ठेवायचा? सत्तेमध्ये असणार, सत्तेच्या बाहेर कोणतेही सरकार असो, ती सातत्याने कामगार कर्मचाऱ्यांच्या विरोधातच पावले घेण्याचे त्याचे तत्पर असतात. म्हणून आपण जागरूक राहणे गरजेचे. आयुर्वेदिकांनी सांगितलं की आम्हाला 6 महिन्यानंतर, म्हणजे साधारणतः 1 जानेवारी ते 30 जून पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 6 महिने सेवा झाली म्हणून वार्षिक वेतन. मित्र, आपल्या माहितीसाठी सांगतो, काही कर्मचारी कोर्टामध्ये गेले, डिसेंबरला सेवानिवृत्त झाले, मला वार्षिक वेतन मिळाला. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी असावं की 5व्या वेतन आयोगापर्यंत ज्या दिवशी तुम्ही सेवेमध्ये रुजू होत होता त्या महिन्याच्या 1 तारखेला आपल्याला वार्षिक वेतन दिली जात होती. 6व्या वेतन आयोगामध्ये बदल झाला की आता सरसकट सेवेमध्ये असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 1 जुलैला वार्षिक वेतन वाढ दिली, आणि त्या पद्धतीने सर्व मंडळी एकत्र येऊन 1 जुलै ही तारीख निश्चित. 7वा वेतन आयोग 2 पावलं पुढे गेला, आणि 7व्या वेतन आयोगाने शिफारस केल्याचं सांगितलं की 6 महिने कालावधी झाल्यानंतर
त्याला वार्षिक वेतन म्हणतात. म्हणून बघावं की जानेवारी 2016 ला लागलेला कर्मचारी जर असेल तर त्याला ती 1 जानेवारीची वेतनवाढ मिळण्यास पात्र आणि 1 जुलै ते 31 डिसेंबर मध्ये असेल तर त्याला 1 जुलै वेतन. ही 7व्या वेतन आयोगाचा बदल. आणि या बदलामुळे की आपण ज्यांना 365 दिवस झाला त्यांना 1 जुलैला तुम्ही वार्षिक वेतनवाढ दिली. मग जर 7व्या वेतन आयोगात असं म्हटलेलं आहे की 6 महिने जर पूर्ण झाले तर तो वेतनवाढ घेण्यास पात्र आहे. मग आमचे कर्मचारी 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होता, मग त्यांना का वेतनवाढ मिळत नाही? म्हणून ती मागणी जोरकसपणे पुढे येत आहे. संघर्षाच्या माध्यमातून अजूनही तो प्रश्न सुटलेला नाही. लोक कोर्टात जातात, कोर्टातून आपला युक्तिवाद करून वकील आपले खिशे भरून तो प्रश्न सोडून देतात. कारण मला यासाठी की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी काही शिक्षक लागलेले होते आणि त्यांना वकिलांनी सांगितलं की तुम्हाला जुनी पेन्शन मिळणारच आहे, तुम्ही केसेस टाका. नागपूरच्या हायकोर्टात, मुंबईच्या हायकोर्टात केस टाकल्या, कोणालाही जुनी पेन्शन मिळाली नाही. परंतु सर्व वकिलाच्या खिशांमध्ये पैसे गेले आणि ते लठ्ठ झाले. शेवटी हा 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचा प्रश्न 7 दिवसाचा संप महाराष्ट्रामध्ये करावा लागला. 14 मार्च ते 20 मार्च अख्खं महाराष्ट्र पुन्हा ठप्प केलं. 17 लाख कर्मचारी संपावर होते. त्या संपाच्या दरम्यान महाराष्ट्राचे माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी खडसेंना चर्चा करावी लागली आणि त्या माध्यमातून 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी, त्याचबरोबर फॅमिली पेन्शन, जो कर्मचारी सेवेमध्ये असणारे मृत्यू त्यांना फॅमिली पेन्शन आणि जे कर्मचारी एनपीएस म्हणून सेवानिवृत्त होईल त्यांना सुद्धा ग्रॅज्युटी मिळण्याचा त्या 7 दिवसाच्या संपातून निर्णय झालेला आहे. आपण लक्षात, कारण त्याला मी साक्षी आहोत. 20 मार्चला झालेल्या विधानसभेच्या त्या सभागृहामध्ये झालेल्या चर्चेमध्ये हा निर्णय झाला आणि 31 मार्च 2023 ला तो शासन निर्णय बाहेर. सरकारने एनपीएस धारकासाठी की आमचा पैसा सुरक्षित नाही म्हणून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेची घोषणा केली. 14 डिसेंबर 2023 ला नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये त्याची घोषणा झाली. त्याच वेळेस पेन्शन विक्रीच्या संदर्भात सुद्धा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांना आम्हाला त्यास मान्य केलं की गुजरात मध्ये बदल झालेला आहे, आम्ही इथे सुद्धा बदल करतो आहे. चर्चेमध्ये मान्य झालं. आपण त्यावेळेस आउटची टिप्पणी जर काढली बघितली असेल, लिहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये 15 वर्षाचा कालावधी कमी करण्यात येईल आणि घोषणा झाली, सांगितलं. पण पत्र मध्यवर्ती संघटनेला असं दिलं की केंद्रामध्ये ज्यावेळेस बदल होईल त्यानंतर आम्ही तुम्हाला. प्रत्यक्ष झालेल्या चर्चेचा वृत्तांत आणि त्याच 14 तारखेच्या 14 डिसेंबर 2023 ला हिवाळी अधिवेशन झाले. त्याच्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी ज्या कर्मचाऱ्यांची जाहिरात किंवा अधिसूचना निघाली असेल त्यांची अपॉइंटमेंट 1 नोव्हेंबर 2005 नंतर झालेली असेल, त्या सर्वांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 118 प्रमाणे सर्व लाभ देतात. ही या चळवळीतून मिळणारी उपलब्धता आणि ही उपलब्धता जोपर्यंत सरकारवरती दबाव निर्माण करत नाही तोपर्यंत सरकार येते. पण सरकारने आमच्याशी थट्टा केली. काय थट्टा केली? सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा GR काढला 20 सप्टेंबर 2024 ला. 4 सप्टेंबरला सह्याद्रीवरती चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी खडसे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस चर्चा झाली की आम्ही महाराष्ट्रामध्ये की एनपीएससी लागू, यूपीएससी लागू आणि सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना बिलावर 20 सप्टेंबरला GR बाहेर पडतो. 20 सप्टेंबर पासून त्याची इफेक्ट तारीख आहे 1 जानेवारी 2024. आजपर्यंत त्याची अधिसूचना महाराष्ट्रात काढला गेलेली नव्हती. मित्र लक्षात घ्या, सरकार दोन्ही सभागृहामध्ये घोषणा करते, इम्प्लिमेंटेशन करत नाही. त्यासाठी पुनर्चा संप
करावा लागला. पण आपण बघावं 21 एप्रिल 2024 ते 24 एप्रिल 2024 पर्यंत संप करावा लागला आणि सरकारला सांगावं लागलं की आपण दिलेलं आश्वासन अधिसूचना काढण्यात यावी आणि सरकारने ती अधिसूचना 15 दिवसात. मित्रो, मला सांगायचं तात्पर्य होता, आपण सर्व मंडळी चळवळीपासून आली होता, पण सांगकार अनुभवी आपला अनुभव या समाजात आपण आपल्या वेतन भत्त्याच्या संदर्भात, पेन्शनच्या संदर्भात सजग असणे गरजेचं आहे. म्हणून माझं आपल्याला आव्हान आहे, ज्या संघटना होऊ घातलेल्या भविष्याच्या प्रश्नाशी जुळलेल्या आहात त्याशी आपल्याला जुळणे गरजेचं आहे. अलिप्त राहून चालला, कारण हे सरकार केंद्राचं कोणाचं सरकार आहे का सरकार बदलत राहतात, येत राहतात. आमची प्रश्न सहजासहजी सुटत नाही. ज्वलंत उदाहरण आपण सर्वांनी अनुभव घेतलेला आहे. तपासून बघावं, 2000 सालेला ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, त्यांनी तुमचा महागाई भत्ता बंद केलेला होता. 3 वर्ष आणि सांगितलं की आमच्या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती नाही, आम्ही पैसे देऊ शकत नाही. आडे समिती नेमली, आडे समितीने अभ्यास केला आणि सांगितलं केंद्रामध्ये जो काही महागाई भत्ता होता त्या 50% देऊ. जीआर बाहेर आला, लोकांना लाभ द्या. आणि त्यावेळेचे खंडकर नेतृत्व मान्य अजय कर्णिकांनी सांगितलं, 2 हिवाळी अधिवेशनामध्ये ते नागपूरमध्ये मोर्चे काढले आणि ठणकावून सांगितलं, खबरदार, केंद्राप्रमाणे ठरलेला महागाईमध्ये एक कवडी दाम सुद्धा कमी करता येणार नाही. सरकारला नमावं लागलं. 3 वर्षानंतर बंद केलेला आडे समितीचा जीआर रद्द करावा लागला आणि महागाई भत्ता रेग्युलर जेव्हा केंद्र सरकारमध्ये वाढते, केंद्रामध्ये 2दा वाढ होते. जानेवारी पेड इन मार्च, जुलै पेड इन सप्टेंबर. 6व्या वेतनाला झालेला हा बदल. म्हणून मित्रो, जर आपण एकजूट राहिला, संघर्षात राहिला, आता कशाची भीती बाळगण्याची गरज नाही. आपण सेवेमध्ये असताना इमानदार साहेबांना जसं सेवा गमावली, म्हणून आज आपल्याला जेव्हा आंदोलन आपल्या न्याय हक्काच्या सेवानिवृत्त वेतनाच्या संदर्भात होत असेल त्या वेळेस त्या संघटनेशी आपण जुळणे गरजेचे आहे. आपल्याला गुरुवर्यांनी सांगितले 100 वर्ष आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं. सरकारकडे पाहिजे त्या प्रमाणात व्यवस्थाच. केंद्र सरकारमध्ये सीजीएच ची व्यवस्था, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेले की ते सर्व पैसे सरकारी पैसे, पण महाराष्ट्रामध्ये ही व्यवस्थाच नाही. म्हणून 22 एप्रिलला महाराष्ट्राचे मुख्य सचिव अग्रवाल साहेब यांच्याशी आपली चर्चा झाली की आपण सांगता आम्हाला की रिप्लेसमेंट होते, सेवेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रिप्लेसमेंट होते, पण सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी काय शासकीय आहे ते महात्मा गांधी साहेब ह्या योजना आम्हाला सांग. आमचा कर्मचारी सेवेमध्ये असणारा कर्मचारी, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला डायरेक्ट त्याला आरोग्याचे लाभ मिळावे म्हणून कॅशलेस विमा ही योजना तात्काळ महाराष्ट्र सरकारने अंमलात. माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुमच्या मताशी सहमत आहे, तुम्ही अभ्यास करा, तो प्रस्ताव आम्हाला द्या, आम्ही तो ऍक्सेप्ट करतो, असं 22 एप्रिलच्या झालेल्या चर्चेमध्ये महाराष्ट्र सरकार. म्हणून मित्र, आपण आशा बाळगूया की आपल्याला कॅशलेस विमा ही सेवानिवृत्त कर्मचारी, सेवेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ आम्हाला त्यावेळेस मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुले योजना चांगली आहे. साहेब आम्हाला मान्य आहे. यापूर्वीचे करी साहेब होते, त्यांनी मला सांगितलं की त्यांना कार्ड दाखवलं, त्यावेळेस मी गेलो म्हटलं नागपूरमध्ये एम्स मध्ये, ते सांगितलं कार्ड बाजूला ठेवा, रॅशन कार्ड आणा, ही अवस्था आहे म्हटलं. मग त्यांनी तो मुद्दा समजून घेतला. मित्रो, मला एवढाच सांगायचं, आपण जागृत राहा. वय वर्ष 80च्या नंतर 20% लाभ आपण घेत आहात.
तो लाभ सहजासहजी मिळालेला नाही. बघा तपासून 6व्या वेतन आयोगापासून केंद्र सरकारने ती योजना लागू केली, लाभ मिळाला का? 14 डिसेंबर 2024 पर्यंत तपासून बघावं कोणाला लाभ मिळाला. एक दिवसाचा संप करावा लागला की 14 तारखेला जेव्हा संप केला त्यावेळेस सरकारला सांगावं लागलं की महाराष्ट्रामध्ये अजूनही 80 वर्ष झालेल्या लोकांना केंद्राचा 20% लाभ मिळत नाही. एक दिवसाच्या संपातून तो 20% वाढ झालेली आपण लक्षात घ्यावं. सरकार सहजासहजी काहीही देत नाही, हे लक्षात घ्या. संघर्षाशिवाय आपल्याला काही मिळत नाही. मग संघर्षाच्या भूमिकेमध्ये आपण सदैव राहावं. ज्या ज्या संघटना जेव्हा जेव्हा आपल्याला कॉल येईल त्या वेळेस त्या आंदोलनात आपली भागीदारी राहावी, एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो. आणि आजच्या या मेळाव्याला मी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महाराष्ट्रात तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये कामगार संघटना त्यांना मी निमंत्रण या सर्वांच्या वतीने मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद म्हणतात. मी इथेच म्हणतात धन्यवाद. बघा बंधूंनो, किती छान माहिती आपल्याला मिळाली आहे, जे आपल्याला सर्व लोकांना माहिती नाही आहे, पण ती माहिती सरांनी दिलेली आहे. म्हणजे कॅशलेस वैद्यकीय सेवा आपल्याला मिळायला पाहिजे. तो संघर्ष सरांच्या संघटनेच्या वतीने होत आहे. या संघटनेशी सुद्धा आपण जोडलेले आहोत. एक प्रकारे सरांनी आम्हाला आव्हान दिलं तर आम्ही सुद्धा तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ आणि म्हणून तुमच्याकडून पण सुद्धा त्याकरता एक वाढी म्हणून तुम्ही सरांकरता एक समर्थन म्हणून जोरदार टाळी वाजवू. तर या ठिकाणी आपण अजून आपले सल्लागार म्हणून असलेले मोरेश्वर उपासे ॲडव्होकेट आहेत. त्यांनी सुद्धा पेन्शनधारी संघटना नागपूर जिल्ह्याचे ते संघटित आहेत आणि आपल्या सुद्धा संघटनेशी जोडलेले आहेत. त्यामुळे सरांचे सुद्धा आपण या ठिकाणी संबोधन ऐकून घेऊया. म्हणून मी या ठिकाणी आमंत्रित करतो ॲडव्होकेट मोरेश्वर उपासे सरांना. त्यांनी सुद्धा या ठिकाणी आजच्या प्रसंगी जे विषय आहेत, विविध विषय आहेत आणि त्यांच्या मनात असलेले काही जे सेवानिवृत्त बांधवांचे जे हिताचे जे मुद्दे आहेत ते या ठिकाणी मांडतील असे त्यांना व्यक्त करतो. सर्वांना नमस्कार. आदरणीय मंच आणि उपस्थित माझे मित्रबंधू, मी काही तज्ञ नाही आहे, तुमच्यापैकी एक आहे, पण प्रत्येक गोष्टीला करण्यासाठी आपण तज्ञाकडे जात असतो. परंतु सध्याच्या काळामध्ये आपला स्वतःलाच तज्ञ होणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्याबद्दलच माहिती नसेल तर आपण काहीही करू शकत नाही. आपले अनेक बांधव आहेत, त्यांच्या जवळ त्यांची सर्व्हिस शीट सुद्धा नाही. सर्व्हिस शीट हे आपल्या सेवानिवृत्तीचा एक आत्मा आहे. त्यामध्ये आपली पूर्ण जन्मकुंडली असते. आपल्याला हे माहीत नाही की मी कोणत्या वर्षी भरती झालो, पहिलं इन्क्रिमेंट केव्हा मिळालं, कोणते भक्ती केव्हा मिळाले. तुम्ही आता घरी जा, सध्या KYCचे दिवस आहे. ते KYC आपल्याला आपली स्वतःची KYC करून घ्यायची आहे. त्यामध्ये सर्व डिटेल माहिती घ्या, एका कागदावर लिहा. मला काय काय फायदे मिळाले, केव्हा केव्हा प्रमोशन मिळायला पाहिजे होतं, प्रमोशन मिळाले तर त्याचे भत्ते मिळाले काय, या सर्व गोष्टींचा तुम्हाला स्वतःबद्दलचा अभ्यास करणं आवश्यक आहे. जसे वकील लोक तुमच्याकडून माहिती घेतात आणि न्यायाधीशाला सांगत असतात, तशीच तुम्ही स्वतःची बाजू खंबोकपणे, तो CP असेल, DG असेल, मुख्यमंत्री असेल, गृहमंत्री असेल, त्यांच्या समोर डोळ्यात डोळे मिटून न राहता समोरासमोर पाहून
हे आमचं हक्क आहे, हे एवढी बोलण्याची ताकद प्रत्येकामध्ये यायला पाहिजे. त्याकरता संघटनेची आवश्यकता असते. एकटा माणूस काही करू शकत नाही. म्हणून तुम्ही ज्या ज्या संघटनेमध्ये असेल कुठेही राहा, परंतु आपल्या सेवानिवृत्तीचे एक संघटना असेल, जे सेवानिवृत्तीच्या संघटनेसाठी सेवानिवृत्तीच्या कर्मचाऱ्यांसाठी लाभ मिळण्याचे जे जे लोक कर्मचारी संघटना कामं करत असतात त्यांच्या सोबत जोडलेलो असतो. मित्र हो, मी पोलीस विभागामध्ये इतके वर्ष सर्व्हिस केली आहे. तुम्हाला जास्त अनुभव आहे प्रत्येक गोष्टीचा. त्या अनुभवातून प्रत्येकाने मी एकदा सर्वांना आव्हान केलं होतं तर तुमची जे काही मागणी असेल ते मी सगळ्या समोर उभा राहून 2 मिनिटात पूर्ण करू शकतो. परंतु का करू शकत नाही? आता तुम्ही देशात पाहत असाल, जो आपली ताकद दाखवतो त्याच्या पुढे सरकार झुकत असते. सरकारला दाखवून दिलं पाहिजे की नागपूर जिल्ह्यामध्ये सेवानिवृत्तीचे इतके कर्मचारी राहतात आणि आमचं मतदान घेतल्याशिवाय तुम्ही सरकार बनवू शकत नाही, असं तुम्ही सरकारला दाखवून दिलं पाहिजे. आणि त्याकरता तुम्हाला 2 मिनिटं सुद्धा सर्वांनी घराच्या बाहेर निघालं पाहिजे. आपल्या सगळ्याचा स्वभाव आहे, त्याला भेटन तुम्हाला भेटन असं नको, अशी भावना. तुम्ही आपल्याला काही लाठीचार्ज किंवा कोणाला झगडा भांडण करायचं शांततेने. कोणत्याही मुख्यमंत्र्याजवळ गेलो माझ्या मागे जे 5,000 2,000 कर्मचारी उपस्थित असतील, काही बोलायचं नाही, फक्त निवेदन द्यायचं. त्यांना ते मान्य करावंच लागते. आपल्याला आपल्यासाठी स्वतःसाठी झगडणं म्हणजे काही गुन्हा नाही ना. आपलं आता आपण भीतो, अरे माझे पेन्शन बंद होऊन नये, असं होऊन नये, तसं भिण्याचे काही कारण नाही. म्हणून सर्वांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही अपडेट राहा, स्वतःची KYC करा. जगात काय चालू आहे आणि आपल्याला काय मिळालं नाही याबद्दल प्रत्येकाने प्रत्येकाचं स्वतःची हिस्ट्री स्वतः तयार करा आणि त्यानुसार आपण आपली मागणी, तुम्ही ज्यांच्याकडे मागणी करायची असेल ती मागणी घेऊन मी स्वतः तुमच्यासोबत यायला तयार आहे. मी मुख्यमंत्री असो काही असो, कोणाही समोर जाताना मी भीत नाही. कारण की आपल्या ज्या मागणी असतात त्या योग्य असतात, त्यामुळे आपल्याला भिण्याचे कारण नाही. आणि सर्व व्यवस्था नागपुरात आहे, पूर्ण राज्य सरकार नागपुरात आहे. त्यांचा जर आपण फायदा घेतला नाही तर आपण मुंबईला जाऊ शकत नाही. म्हणून सर्वांनी एकत्र राहून कोणाची मागणी असो, कोणतीही मागणी असो, ही मागणी तयार करायची आणि सर्व एकत्र येऊन त्या गोष्टीला पाठिंबा द्यायचा. तेव्हाच आपलं काम पूर्ण होऊ शकते. कोर्टात केसेस टाकतात लोक, ही काय टाकले तर काय हरकत नाही. कोणाची असो, मला म्हणतात काही फायदा आहे का? आता फायदा म्हणजे एकदम आता स्वयंपाक करायचा असला म्हणजे भाजीपाला आणावा लागतो, सगळ्या गोष्टीचा त्यामध्ये समाविष्ट करावं लागतं. तुम्ही निगेटिव्ह गोष्टी आपल्या मनातून काढून टाका. प्रयत्नांतीच सर्व गोष्टी मिळत असते. म्हणून प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही. मी काही जास्त तुम्हाला मार्गदर्शन करू शकत नाही, कारण की तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच मी स्वतःला स्वतःचं समजते. म्हणून धन्यवाद. ओके. तत्पूर्वी काही सरांनी जे आपला गायडन्स केला ते मोलाचे आहे, नेहमी असतात त्यांचं. पण एक आपण आता येताना ज्या निवेदनावर आपण सह्या केलेल्या आहेत त्या निवेदनाच्या बाबतीत थोडा सविस्तर मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण की तो निवेदन आताचा नाही आहे, यापूर्वी सुद्धा आम्ही निवेदन दिलं आहे सरांना
त्यामुळे सिटी सिंगल सर होते ज्यांनी आपला सेवांत पोलिसांचा मेळावा पोलीस लाईन टाकलीच्या अलंकार सभागृहामध्ये घेतलेला आहे. प्रत्यक्ष भेटून आपण सरांना लिहिलं होतं. त्यामध्ये आपले सेवानिवृत्त बांधवांच्या समस्या जाणून घेण्याकरता किंवा त्यांना मदत म्हणून आपण या ठिकाणी त्यांना एक निवेदन दिलं होतं की सेवानिवृत्त पोलीस सहायता मदत केंद्र हा आपल्या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये सुरू करण्यात यावा आणि त्या सेवानिवृत्त मदत केंद्राच्या माध्यमातून जे कोणी सेवानिवृत्त पोलीस असतील त्यामध्ये हवालदार असो PSI असो अधिकारी असो यांच्या जाहीर समस्या असतात त्या समस्या त्यांच्यापुढे मांडून त्यांच्या मार्फतीने समस्या निपटारा करतील. म्हणजे समजून चला आता एक सेवानिवृत्त पोलीस मदत केंद्राचा मी एक ASI मला जबाबदारी दिलेली आहे की साहेब तुमच्याकडे सेवानिवृत्त पोलिसांचे ज्या ज्या समस्याबाबतचे अर्ज येतात त्या अर्जाचा डाटा माझ्याकडे आहे. माझ्या त्या अर्जावरून तो संबंधित लिपिकाकडून करून घ्यायची जबाबदारी म्हणजे माझी राहील. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला काय विचारायचं राहिलं तर तुम्ही कोणाकडे विचाराल त्या भाऊ पण नाही विचारत. तुम्ही आपला जो मदत करणारा ज्या ठिकाणी बसलेला जबाबदार अधिकारी त्यांच्याकडे जाऊन विचारता येईल. ते तुम्हाला सांगतील की बाबा तुझी अप्लिकेशन मिळालेली आहे आणि संबंधित क्लार्कने येथपर्यंत काम केलेलं आहे. तू वारंवार तुझे चक्रा मारू नको. त्यांच्याकडून आपल्याला टाइमलाईन भेटली आहे. काम झाला तर तुमचा नंबर माझ्याकडे मी तुम्हाला एक साधा फोन करून देईन. म्हणजे हे काय होणार आहे की आपण जे 40 वर्ष सेवानिवृत्तीमध्ये या ठिकाणी आपण सर्व्हिस दिलेली आहे त्याचा मोबदला कुठेतरी डिपार्टमेंटने आपल्याला द्यायला पाहिजे. नाहीतर आपण बरेचसे बघितलं CP ऑफिसला आपण सेवानिवृत्त जे झालेले सर्व अंमलदार बांधव आहेत किंवा अधिकारी आहेत ते चक्रा मारतात. मग ते व्यवस्थित त्यांना गायडन्स करत नाही आणि त्यांचे नुसते चक्रा होत असतात. आता तुमच्याकडे कृष्णा झरकलिया साहेब आले बघा त्यांची अवस्था कशी आहे. आता तुम्ही इथं 100 लोक आहेत परंतु 1400 लोक अजून आहेत ज्यांना नायक पासून हवालदाराचा फायदा मिळणार आहे. परंतु होते काय की आपण त्यांच्याबद्दल माहितीच जात नाही. बरेचसे लोक मरण पावले आहेत फॅमिली पेन्शन घेत आहेत म्हणून त्यांचा जो हसबंड होता हवालदार म्हणून तो 96 पासून हवालदार होता. 2000 ला तो हवालदार होता. 2001 ला हवालदार होता. 5 ला होता. 4 ला होता. 6 पर्यंत होता. आता बरेचसे लोक वारले असतील मरण पावले असतील. मग ह्या 1400 लोकांना लाभ कसा मिळेल हा महत्वाचा विषय आहे. आता आपले काही मंडळींना वाटते की आपण त्याला लिपिकला देऊ काहीतरी मिठाईचं पाकिट आणि आपलं काम करून घेऊ. तर यामुळे काय होत आहे की जो कोणी लिपिक असेल तो काय करतो वाट बघत असतो आणि कोणी गेला तेव्हा त्याच्याकडून चिरीमिरी काहीतरी करतो आणि मग त्याचं काम पुढे वाढवतो. असा माझ्या निदर्शनास आलाय. अक्षरशः एकाने 15,000 रेट सांगितलं. कानावर खबर आली तर तो कोण म्हणून सांगत नाही. 15,000 तो मग तुम्हाला काम करले तो आणि तुमच्या एरियात तो निघून जाईल. कारण आता मला 2,88,000 मिळाले. आता फुकटचे भेटले का आपण घालवला ना किती संघर्ष केला निवेदन दिलं फुकटचे भेटले का आपलेच पैसे येतात ते. आता ऑन ड्युटी असताना गोष्ट वेगळी आहे आणि जो रिटायर झाला त्याला रुपयातून 25 पैसे भेटतात आणि तेही त्याचा बिमारीमध्ये खर्च होतो. बायको बिमार आहे शुगर आहे BP आहे थायरॉइड आहे काही ऑपरेशन झालं आहे आणि काही तर मरण पावले आहेत त्यांच्या बायको बिमार आहेत त्यांची मुलं लक्ष देत नाहीत असेही परिवार आहेत. मग त्यांचा कुठं ना कुठं आपण काय करतो अन्याय करतो आणि त्याच्यावर अन्याय व्हायला पाहिजे म्हणून आपण हे चिरीमरी करणारे जे लोक असतात पैसे देऊन कामं करणारे हे कुठं ना कुठं त्यांच्यावर अन्याय करतात. कोणावर झरकले सारख्या माणसावर एखादा बिमार पडलेल्या माणसावर एखादा मरण पावलेल्या आपल्या बांधवाच्या परिवारावर आपण अन्याय करतो. म्हणून भाऊ मला एवढंच वाटते जोटिंग सरांनी जसं वर्ध्याची लिस्ट बनवली संघटनेवर सर्वांची आणि ज्या हवालदारांना त्यांच्या हवालदारी पदाच्या पदोन्नतीचा लाभ मिळालेला नाही त्यांची ते यादी दिली आणि बरेच लोकांचे कामं करून घेतले. आपणही दिलेली आहे. परंतु कसा असतो एकटा माणूस जास्त करू शकत नाही म्हणून आम्ही काही लोकांना सेवानिवृत्त पोलीस मित्र म्हणून मनोनीत केलेले आहे. हे कामं करतात जे गायडन्स करतात मदत करतात एकमेकाला सांगतात अशापैकी काही आमचे सेवानिवृत्त पोलीस मित्र म्हणून आम्ही घोषित केलेले आहे. त्यामध्ये आम्ही निलेश भाऊ नागरकरला पण सेवानिवृत्त पोलीस मित्र केलेला आहे. आपली भारतीताई तिवारींना सुद्धा आम्ही सेवानिवृत्त पोलीस मित्र केलेला आहे.
त्याप्रकारे आमचे युवराजचे फुले यांना सुद्धा आम्ही सेवानिवृत्त पोलीस मित्र म्हणून घोषित केलेले आहे. अजून आमचे बाराई साहेब आहेत, अजून आपले प्रल्हादजी चव्हाण आहेत, सुनील नेहारे आहेत, किशोर चुटे आहेत आणि मांडवे बाबू या ठिकाणी आहेत. ते सुद्धा आपल्याला एक सेवानिवृत्त पोलीस मित्र म्हणून आम्ही मनोनीत केलेले आहे. तर सांगायचं तात्पर्य हाच आहे की आपण जर या सर्वांना लाभ मिळवून द्यायचा असेल तेव्हा आपल्याला सीपी सरांकडे अर्ज करायचा आहे. त्यावरच ते सहाय्य घेतलेले आहे. आपली मागणी हेच आहे, सेवानिवृत्त पोलीस सहायता केंद्र, सेवानिवृत्त पोलीस मदत केंद्र किंवा सेवानिवृत्त पोलीस सहायता विंग ही तयार करावी आणि त्याची जबाबदारी एखाद्या हवालदाराला, एएसआयला, पीएसआयला देण्यात यावी आणि त्या माध्यमातून त्यांच्या मार्गातून ते त्या कामावर लक्ष ठेवतील. जसा आता हा 2025 ला आपला हवालदार नाईक यांचा आदेश निघालेला आहे. बरेच लोकांना माहित नाही आहे. आपण सगळी म्हणून 200-400 लोकांचे झाले काम, पण बरेच लोकांना माहित नाही. पण त्यांना पण ते मिळायला पाहिजे. म्हणून त्या गोष्टीकडे तो संबंधित जबाबदार अधिकारी काय करेल, त्या संबंधित विभागाच्या आस्थापना विभागाचा जो लिपिक आहे त्यांच्याकडून त्यांचे सगळ्यांचे आदेश काढून घेईल. आता एक याच्यामध्ये अजून एक सर्वांचा आदेश निघालेला नाही आहे. तुम्हाला माहिती आहे 6वा वेतन आयोग 7व्या वेतन आयोगाचं जसं 24 ते 25 केलं होतं किंवा 10, 20, 30 केलं होतं, तर त्यामध्ये प्रत्येक हवालदाराची नावाची यादी काढली होती पूर्ण नागपूर शहरातली. तशाप्रमाणे यांची पण एक आदेश काढायला पाहिजे त्यांनी की ह्या कर्मचाऱ्यांना ह्या तारखेपासून हवालदारी भेटली म्हणून यांना हा जो महाराष्ट्र वेतन निश्चिती नियम 11(1) प्रमाणे त्यांची जबाबदारी वाढ होत असल्याने त्यांना एक इन्क्रिमेंट देण्याचे आदेश काढण्यात येत आहे. आणि संबंधित पूर्ण डिपार्टमेंटमध्ये पूर्ण आपले जे परिमंडळ आहेत, डीसीपी ऑफिस आहेत, त्या सर्वांना ते आदेश निर्गमित झाले पाहिजे. म्हणजे एकत्र 1400 लोकांची यादी आणि त्यामध्ये आदेश पाहिजे. म्हणजे ज्यांचा कुणाचा निघाला नसेल तो दाखवता येईल, बाबा माझं नाव आहे, याचा एरियस कधी निघेल, याचा आदेश कधी निघेल, माझे पेन्शन सुधारित कधी होईल हे आपल्याला म्हणता येईल. म्हणून हा महत्वाचा जो विषय आहे आपला सेवानिवृत्त पोलीस सहायता विंग पोलीस आयुक्त कार्यालय इथे स्थापन करण्याबाबत निवेदनाचे कार्यक्रम आपला संपताच द्यायचा आहे. म्हणजे आपला कार्यक्रम संपता घोषणा झाल्यावर आपल्याला सीपी ऑफिसला जायचे आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी यायचे. जास्तीत जास्त लोक आले म्हणजे कसं होईल, त्यांना माहिती जाईल की एवढे लोक आले आहेत आणि तुमच्या प्रतिनिधीला भेटण्याकरता 2-3 लोकांना ते बोलवतील. मग आम्ही जाऊन त्यांना मग सविस्तर माहिती देऊन तो निवेदन सादर करू. तर ही मागणी योग्य आहे की नाही तुम्ही सांगा. योग्य आहे का? योग्य असेल तर मग आपण पुढे वाढता येईल. म्हणजे आपले कामं निश्चितच होतील. आणि मग आमच्याकडे आमचे जे सेवानिवृत्त पोलीस एक प्रकारे मित्र आहेत त्यांच्या मार्फतीने आपण माहिती अधिकार अंतर्गत मागता येईल माहिती की किती लोकांना देण्यात आलं त्याची माहिती द्या, किती लोकांना मिळालं त्याची माहिती द्या, किती लोकांना नाही मिळालं त्याची माहिती द्या, का नाही मिळालं त्याची माहिती द्या. हा दबाव तंत्र जेव्हा आपण करू तेव्हा तुम्हाला कोणताही अर्ज करायची गरज नाही. ऑटोमॅटिकली जो शासन निर्णय झाला त्याप्रमाणे सर्वांना त्याच्या फिक्सेशनचा फायदा मिळेल आणि त्याची पेन्शन मध्ये वाढ होईल. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता मी लहान आहे किंवा असं काही नाही की सर्वांपेक्षा मोठा आहे, थोडं कळते म्हणून मी हा थोडासा आयोजन केल्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. पण तुमच्या सर्वांचा सहभाग मिळाला त्यामुळे थोडंसं मनातून वाटतं की नाही आपण पुढे वाढायलाच पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे. तुम्ही सर्व माझ्यासोबत नोकरी केलेली आहे, मी नोकरी केलेली आहे, तुम्ही मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतो आणि आपला हा एक गेट टुगेदरचा होतच, परंतु चर्चासत्र घडवून आणणं खूप महत्वाचं आहे. आता बरेचशा लोकांच्या मनातील जे संकल्पना होते, माझे काही शंका होते ते दूरही झाले असतील. कोणी आम्ही कोणत्याही संघटनेशी असो, परंतु पोलीस हा पोलीस आहे. म्हणून आपला एक घोषवाक्य एकच आहे, सेवानिवृत्त पोलीस आम्ही, सेवानिवृत्त पोलीस आम्ही, पोलिसी बाणा अजूनही आहेत. सेवानिवृत्त पोलीस आम्ही, पोलिसी बाणा अजूनही आहेत. आमच्या हक्काचे पैसे आम्ही घेतल्याशिवाय दम घेणार नाही, असे आम्ही सेवानिवृत्त पोलीस आहे. बंधूंनो, यानंतर या ठिकाणी मी बोलावतो आपले निलेश नागोलकर यांना. त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करून या सेवानिवृत्त बांधवांना संबोधित करतील. तेव्हा निलेश नागोलकर. मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, माननीय श्री सुशील विठ्ठलवार सर, अशोक दगडे सर, विजयकांत मांडवे सर, ॲडव्होकेट मोरेश्वर उपासेजी, जोटिंग साहेब, भारतीताई तिवारी,
रामदासजी राऊत आणि उपस्थित माझे सर्व यंगस्टार सेवानिवृत्त बांधव. यंगस्टर यासाठी म्हटलं कारण तुमच्यामध्ये अजूनही उर्मी आहे, काम करण्याची जिद्द आहे आणि स्वतःसाठी काहीतरी मिळवून घेण्याची उर्मी आहे, म्हणून मी तुम्हाला यंगस्टार म्हटलं. 58 सेवा वर्ष सेवानिवृत्त वर्ष जे आहे हा फक्त एक आकडा आहे तुमच्यासाठी, फक्त एक आकडा. 58 रिटायरमेंट. पण तुमच्याकडे जो प्रदीर्घ अनुभव आहे, कोणी वयाच्या 18व्या वर्षी नोकरीवर लागलं, कोणी 20व्या वर्षी लागलं, कोणी 25व्या वर्षी लागलं, पण पोलीस खात्यामध्ये काम करणारा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती घाट का पाणी पिऊन येणारा व्यक्ती आहे. आणि असा व्यक्ती इतर कुठल्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला दिसणार नाही. मास्तरकीची नोकरी केली तर फक्त मास्तरकी सांभाळायला लागते, बँकेची नोकरी केली फक्त बँक सांभाळायला लागते. पण पोलीस डिपार्टमेंट असा एक डिपार्टमेंट आहे की त्याला ए पासून झेड पर्यंत सर्व डिपार्टमेंटची माहिती घ्यावी लागते. कारण यंत्र तंत्र सर्वत्र महाराष्ट्र पोलीस. का बरं? कारण आमच्यावर कायद्याने एक वेगळा विश्वास ठेवलेला आहे की हे लोक कायदा व सुव्यवस्था सांभाळतील. सदरक्षण आहे, खरं निग्रह आहे. चांगल्या लोकांचं रक्षण करतील, वाईट लोकांचा नाश करतील. पण हे सर्व करत असताना ज्या समाजासाठी, ज्या देशासाठी, ज्या पूर्ण जनतेसाठी आम्ही स्वतःला पोलीस म्हणून वाहून घेतलं, हे सर्व करत असताना तुम्ही अनेक मोर्चे सांभाळले, आंदोलन सांभाळले, मोठमोठ्या नेत्यांची सुरक्षा केली, मोठमोठं स्वतःला कवच म्हणून तुम्ही लोकांना सुरक्षित केलं. हे सर्व करत असताना काय झालं की आपणच कुठेतरी दुर्लक्षित राहिलो. कशापासून? आपल्या हक्कापासून. आज माननीय साहेबांनी सांगितलं की उपस्थित सर्व मंडळींनी अचूक आणि सटीक मार्गदर्शन केलं, कारण ते ग्राउंडवर कार्य करणारे नेते आहेत. इथे बसणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या घरचा लीडर आहे. आपल्या घरचे निर्णय स्वतः घेतो. मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्न, घर कुठे बांधायचं, प्लॉट कुठे घ्यायचा, नोकरी कुठे करायची, कोणाशी संपर्क साधायचा, कोणाशी संपर्क नाही साधायचा, प्रत्येक घरचे लीडर आहेत. पण ही लीडर की आपण जेव्हा आपल्या हक्काचं काही मागणी येते तेव्हा आपण दाखवत नाही. याचं कारणही आहे की पोलीस डिपार्टमेंटला भरती होताना आपल्याला माहित पडलं की हे अनुशासन आणि शिस्तप्रिय विभाग आहे. इथे डिसिप्लिन फोर्स आहे आणि या डिसिप्लिन फोर्स कडे आपल्याला भविष्यामध्ये कुठलेही आंदोलन, मोर्चे करायची परवानगी नाही. आणि जर असं काही जर आपण करायचा प्रयत्न केला तर सरकारची दंडोकेशाही आपली नोकरी पण घालवू शकते आणि आपल्याला देशोधडीला लावू शकते, हे आपल्याला लक्षात आलं. ज्या वयामध्ये आपण पोलीस डिपार्टमेंटची नोकरी स्वीकारतो ती त्या वयाची गरज असते की माणसाला नोकरी किंवा व्यवसाय समाजाला दाखवण्यासाठी, परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि स्वतःला सक्षम नागरिक आहे, व्यक्तिमत्व आहे हे दाखवण्यासाठी नोकरी किंवा बिझनेसचा स्वीकार करावा लागतो. पण नेमकं पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर अडचण काय आहे ही माहीत पडते की आपण इथे स्वतःच्या होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढू शकत नाही. तुमच्या समोर अनेक लोक मोर्चे काढतात, आंदोलन काढतात. जिथे जिथे अधिवेशन असते तिथे तिथे तुमची ड्युटी लागते किंवा अवेळी कुठल्याही संघटना आपल्या अवास्तव मागण्या घेऊन सरकार पुढे जातात, तुमची बंदोबस्त आंदोलन म्हणून ड्युटी लागते. पण तुम्हीही तुमच्या वेदना तिथे मांडू शकत नाही, कारण तुमच्यासाठी कोणीही तिथे लढायला तयार नाही. आणि आजपर्यंतचा इतिहास आहे, देगा हरी खाटल्यावरी असं कधीही घडत नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे असं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. जब तक बच्चा रोएगा नहीं तब तक माँ दूध पिलाएगी नहीं. आणि अनेक म्हणी आहेत. ह्या सर्व म्हणी पोलीस डिपार्टमेंट साठी सटीक आहे. पण आजही या समाजापुढे पोलिसांशिवाय आणि या देशामध्ये मिलिटरी शिवाय पर्याय नाही, अल्टरनेटिव्ह नाही. जरी तुम्ही सेवानिवृत्त झाले असले पण तुम्ही मरेपर्यंत, श्वासापर्यंत सरकार तुमची आपत्कालीन परिस्थितीमध्ये केव्हाही मदत देऊ शकते, हे तुम्हाला ठाऊक आहे. कारण तुम्हाला 22 वर्ष 25 वर्ष
35 वर्ष 40 वर्ष संवेदनशील असंवेदनशील कायदा सुरक्षा सुव्यवस्था कसं राखायचं, कशी त्याची बांधिलकी करायची हे तुम्हाला माहित आहे. आणि जेव्हा संकट काळामध्ये समाजामध्ये किंवा देशामध्ये अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते तेव्हा सर्वात प्रथम 2 लोकांना आठवण केलं जाते, एक पोलीस आणि एक मिलिटरी. यांच्याशिवाय समाज आणि देश सुरक्षित राहू शकत नाही, कल्पनाही करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही काही सेवानिवृत्त झालेला नाही आहे, तुम्ही फक्त रिटायर्ड झालेले आहे, म्हणजे तुम्ही त्याला विश्रांती दिलेली आहे. पण तुम्ही जवान आहेत, तुम्हाला देवाने डोळे दिलेले आहेत. हे डोळे म्हणजे तुमचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आजही समाजामध्ये जर काही वाईट गोष्टी घडत असतील तर याची सर्वात पहिले कल्पना जर तुम्हाला आली तर तुम्ही 100 लोकांना आजही फोन करता किंवा वरिष्ठांच्या आजही कानावर टाकता. तुम्ही चुपचाप बसत नाही, कारण तुमच्या अंगात रक्त जे आहे ते पोलिसाचं रक्त आहे. भगवान सबको पुलिस नहीं बनाता, किसी को संधि भी नहीं देता, पर जिसको बनाता है तो उसको समझ लो कि भगवान का एम्बेसडर होता है पोलीस. देवाचा शांतीदूत असतो पोलीस. ज्याला समाजाचं रक्षण करण्याकरता, ज्याला शेतीचं रक्षण करण्याकरता पाठवलं जातं, देशाचं रक्षण करण्याकरता पाठवलं जातं. मी 2008 पासून पोलीस डिपार्टमेंटसाठी काम करतो. माझ्या घरी कोणी पोलीस कर्मचारी नाही, माझ्या घरी कोणी पोलीस अधिकारी नाही. पण समाजामध्ये हा वर्ग मला प्रत्येक ठिकाणी सण त्योहार कुठेही जरी असला तरी रस्त्यावर दिसत आहे. मी विचार करतो की माझ्या घरी मी सण त्योहार साजरा करतो, या पोलीसला त्याचा परिवार नाही आहे का, याला गणपती नाही का घरी, याला दुर्गादेवी नाही का, दिवाळी नाही का, दसरा नाही का. आणि त्याच्यामुळे मग असं मला उमगत गेलं की पोलिसांना युनियन नसल्यामुळे, त्यांचं संघटना नसल्यामुळे त्यांना त्यांची ड्युटी केव्हाही कधीही आपत्कालीन 24/365 लावल्या जाते आणि त्यांना ते कर्तव्य पूर्ण पाडावं लागतं. अशा वेळी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला ते वाचा पडू शकत नाही, कारण त्यांना अधिकार नाही. म्हणून हळूहळू मी ते काम व्हॉलेंटरी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी ते काम सुरू केलं. त्यावेळेस R.R. पाटील साहेब गृहमंत्री होते, त्यांच्यापर्यंत हळूहळू प्रश्न पोहोचवत गेलो. आपल्या विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आमदार होते दक्षिण पश्चिम, त्यांच्याकडे प्रश्न पुढे गेलो. आणि हळूहळू ते प्रश्न आपल्या विधानसभेला हिवाळी अधिवेशन जेव्हा असायचं तेव्हा नागपूर हिवाळी अधिवेशनाला पोलिसांचा प्रश्न आखरी दिवस लावायचे. मला काही आजही खूप पोलीस स्टेशनचं काम पडत नाही, कारण आपले लंपनचे कामं नाही. सरळ साधा व्यवसाय आहे, सरळ साधा व्यवसाय करायचा, सरळ साधं जीवन जगायचं. पण देवानी कुठेतरी जो एक मार्ग दाखवला या समाजासाठी काम करायचा, ते काम मी पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आज मला नावाने खूप लोक ओळखतात, चेहऱ्याने खूप लोक ओळखतात, मी अनेकांना ओळखत नाही. मला माहिती आहे मी महाराष्ट्र पोलीससाठी काम करतो, मी एका वैयक्तिक व्यक्तीसाठी काम करत नाही. अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांची माझी 1-to-1 मुलाखत होते. त्यांच्या घरी असो, बंगल्यात असो, पोलिसांचा कुठलाही प्रश्न असो, मी त्यांच्याकडे घेऊन जातो. तेव्हा ते म्हणतात की नागरिक तुम्हाला काय एवढी गरज आहे, तुम्हाला काय एवढी उर्मी आहे, तुम्ही काय पोलिसांनी काम करत बसता, तुम्ही आपला व्यवसाय सांभाळा, आपलं काहीतरी वेगळं निर्माण करा. साहेब म्हटलं मी ज्या व्यक्तीमुळे सुरक्षित आहे मी त्याच्यासाठी काम करत. तुम्ही आज आमदार आहे उद्या नसणार, तुम्ही आज गृहमंत्री आहे उद्या नसणार, पण हा पोलिसाला 60 वर्षापर्यंत 58 वर्षापर्यंत या महाराष्ट्राची सुरक्षा करत राहणार. त्यामुळे मी या पोलिसांसाठी स्वतंत्रपणे व्हॉलेंटरी काम करत राहणार. आणि आज मला याचा अभिमान आहे की मी पोलिसांसाठी आज 17-18 वर्ष झाले काम करून राहिलो आणि अनेक पोलिसांच्या जी समस्या होत्या ते मी मार्ग लावण्यात मला यश मिळालेलं आहे. अनेक प्रश्न मार्गी लावले. याच्यामध्ये तुमच्या आरोग्याचा प्रश्न असो, तुमच्या गव्हर्नमेंट भत्त्याचा प्रश्न असो, साप्ताहिक सुट्टीचा प्रश्न असो, असे अनेक प्रश्न सोडवले. पण मी कुठल्याही राजकारणात नाहीये, मी कुठल्याही पार्टीचा सदस्य नाहीये, त्याच्यामुळे त्याचा भाऊ कधी केला नाही. आणि माझे आजोबा होते, त्यांनी सांगितले की सत्कर्म कार्य करताना, चांगलं कार्य करताना हे याचा बोबाटा कधी करू नये. बोबाटा करणं म्हणजे राजकारण करणं, त्याचं कधी राजकारण करू नका, कारण त्या समस्या आहेत, पण त्या समस्याला सोडून वेगळं येतं. म्हणून मी तुमच्या समस्यांना कधी बाजार नाही म्हणला. मी कधी स्वतःला चंपोगिरीमध्ये स्वतःला लुकून नाही दिलं. आणि 2014 नंतर जेव्हा माननीय गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा सुद्धा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले, त्याच्यानंतर त्यांच्याकडे अपेक्षा वाढून गेल्या की त्या माणसाला मी आतापर्यंत पोलिसांचे प्रश्न पुरवत होतो, त्यांनी आता स्वतंत्रपणे पोलीस प्रश्नावर हात घातला पाहिजे आणि पोलिसांचे प्रश्न जितक्या लवकर होऊ शकतील तितक्या लवकर सोडवायला पाहिजे. मग ते कुठलेही प्रश्न असो, भत्त्याचे प्रश्न असो,
रेल्वे भत्त्याचे असो, पेन्शनचे असो, पगार वाढीचे प्रश्न असो, 8 तासांनी ड्युटीचे प्रश्न असो, पोलिसांच्या अंतर कमी करण्याचा प्रश्न असो, आज पोलीस खात्यामध्ये भरती झालेल्या पोलीस नाईक पासून पोलीस हवालदार पासून तर मापोचे एसीपी डीसीपी पर्यंत सर्वांना त्रास आहे. कारण सर्वांची ड्युटी रोडावर लागते, बंदोबस्त मोठ्या सर्वांनाच करावा लागतो. कोणाला ग्राउंडवर जास्त त्रास आहे, कोणाला ग्राउंडवर कमी त्रास आहे. पोलीस डिपार्टमेंट मध्ये ज्यांनी ड्युटी स्वीकारली त्या प्रत्येक व्यक्ती हा सोनेरी काटेरी मुकुट घातलेला व्यक्ती आहे. इथे तुम्हाला जी खुर्ची भेटते बसायला ती पण काटेरी असते, कारण जनतेच्या अपेक्षा तुमच्याकडे भरपूर वाढलेल्या असतात. पण जनतेला तुमच्या प्रश्नाशी तुमच्या समस्येशी काही घेणं नसते. आल्या पवळी पोलीसवाला असा, पोलीसवाला तसा, पोलिसाचे पैसे खाते, पोलिसाने अंक करते, पोलिसाने तंक करते. कारण प्रत्यक्षदर्शी पोलीस हा फील्डवर राहून काम करते. गाडी पकडायची असली म्हणजे ट्रॅफिक पोलिसाला रस्त्यावर राहावं लागते. कोणी व्यक्ती कंप्लेंट करून गेला म्हणजे त्याला पोलीस स्टेशनला कंप्लेंट घ्यावं लागते. आता लोकांना काय झालं की लोकांना कायदा माहित नसते. आता सुप्रीम कोर्ट म्हणते की 7 वर्षाच्या खाली ज्या केसमध्ये सजा आहे तशा लोकांना अटक करायचा अधिकार नाहीये. पण 2 लोकांचं भांडण झालं, पोलीस स्टेशनला गेले, त्यांना काय वाटते पोलिसांनी आताच अटक केली पाहिजे. पण नाही केलं काय म्हणते पोलिसांनी पैसे काढले. आता कायदा काय म्हणते दादा, म्हणजे लोकांना कायदेशी घेणे देणं नाही, अडचणी कुठे आहे पोलिसांच्या एवढी समजायला तयार नाही. त्याच्यामुळे आजच्या तारखेला पोलीस हा असा एक प्रशासक व्यक्ती आहे ज्याने जर समाजाची धुरा राखण्याचा खरा सन्मान ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आज समाज सुरक्षित आहे. आज मी एकच सांगतो की आपल्यातर्फे आज माननीय नंदेश्वर भाऊंनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा छोट्या खाणी जरी कार्यक्रम असला पण इथे 50 संख्या 500 लोकांची संख्या कारण तुम्ही आपले विचार हे अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. कारण अनेक लोकांच्या समस्या आहेत. 10, 20, 30 या अंतर्गत अनेक लोकांना लाभ भेटला नाही. काही जिल्ह्यामध्ये लाभ भेटला, काही जिल्ह्यात लाभ भेटला नाही. हा असा दुजाभाव, हा भेदभाव यासाठी सुरू आहे कारण आपलं युनियन नाही, आपलं संघटन नाही आहे. आपण कार्यरत असताना संघटित होऊ शकत नाही, पण सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण संघटित होऊ शकतो. ही फार मोठी आता आपल्याकडे ताकद निर्माण झालेली आहे. 2024 मध्ये राष्ट्र निर्माण संघटन आणि सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्था त्याचे अध्यक्ष संपत जाधव आहे आणि यांच्या मार्गदर्शनाने आज 36 जिल्ह्यातील जवळपास 3 ते 3.5 पोलीस रिटायर्ड कर्मचारी अधिकारी एकत्र आले आणि नागपूरमध्ये 2024 मध्ये खूप मोठं आंदोलन झालं. सरकारने त्याचा कटाक्ष घेतला. सरकारला अनेक विषयावर निवेदनांवर निर्णय घ्यायला भाग पडले. आज तुमच्या सेवानिवृत्त लोकांचा मुख्य प्रश्न काय आहे तर आरोग्य सुविधा. आज तुम्ही 58 पर्यंत जेव्हा सरकारी नोकरी करता तेव्हा तुम्हाला महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजनेचा फायदा देण्यात येतो. पण जसे तुम्ही सेवानिवृत्त होता तो लाभ तुम्हाला बंद पडतो. मग आपल्याला पाहिजे काय? आपल्याला ह्या ज्या बिमाऱ्या आहेत, बीपी, शुगर, अस्थमा, आर्थरायटिस, सायटिका, ह्या अशा अनेक प्रकारच्या नामी बिमाऱ्या, गंभीर बिमाऱ्या आपल्याला पोलीस डिपार्टमेंटकडे गिफ्ट मिळालेल्या आहेत. कोणत्या कार्यकाळामध्ये? तुमच्या कार्यकाळामध्ये 40 नंतर ज्या बिमाऱ्या येतात आपल्याला. तुमचा बंदोबस्त साहेब येतो 12 वाजता, तुमचा बंदोबस्त लागतो सकाळी 6 वाजता. कोणाला बीपी असतो, कोणाला शुगर असतो, वेळेवर जेवण भेटत नाही, वेळेवर पाणी भेटत नाही, मोठ्या पाठ सोडून जाता येत नाही, सोडण्याचं साहेबांची सूचना येते, कधी कधी निलंबनी होते. अशा अनेक परिस्थितीच्या कारणामुळे आपल्याला बिमाऱ्या लागून जातात आणि त्या बिमाऱ्या आपण सहन करतो. नेमक्या या कार्यकाळामध्ये लागत असलेल्या बिमाऱ्या सेवानिवृत्तीनंतर कशा काय खतम होतात हे मला अजून पुढं कळलेलं नाही. कारण सेवानिवृत्तीनंतर पोलिसांची आरोग्य सुविधा सरकारने बंद केली. सरकारकडे या विषयाचा पाठपुरावा मी 3 ते 4 वर्षापासून रेग्युलर करून राहिलो. सरकारचे 2 पत्र आले गृह विभागाचं आणि गृह सचिवांचं की आम्ही पोलिसांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ देत आहोत 5 लाख रुपयांपर्यंत. पण त्यांना आपण हे कळवलं आहे की सर पोलिसांना महात्मा ज्योतिबा फुलेचा लाभ मिळत नाही कारण त्यांच्या सिस्टम मध्ये एक बीपीएल कार्ड आहे दारिद्र्य रेषेखालचं आणि दुसरं ऑरेंज कार्ड आहे. त्या 2 कार्ड धारकांना ते लोक महात्मा ज्योतिबा फुलेचा लाभ देतात. पण जिथे पेन्शनधारी आमचा पोलीस कर्मचारी अधिकारी येतो त्याचं पांढरं कार्ड राशन कार्ड राहते ते 1 लाखाच्या वर जातं. तर ते म्हणतात की सर आपल्या सिस्टम मध्ये पांढऱ्या कार्डची सुविधाच नाही. मग अशाच आमचा पोलीस कर्मचारी ते महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा कसा घेईल? याच्यावर साहेबांनी सांगितलं की त्यांनी राजेश अग्रवाल मुख्य सचिव यांची भेट घेऊन तो विषय त्याच्यावर मांडला. आपला ही विषय गृह सचिव
अवर सचिव आणि मुख्य सचिव यांच्याकडे यापूर्वी गेलेला आहे. पण आताही सरकार आपल्याला तेच उत्तर देते. मलाही तेच उत्तर दिलं. आपले सेवानिवृत्त पोलीस संघटनेचे संपत जाधव साहेब त्यांनाही तेच उत्तर आलं की आम्ही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना सेवानिवृत्त झालेल्या आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेचा लाभ देतो, पण लाभ भेटत नाही. आता मी एकच सांगतो की कार्यरत असताना पोलीसवाला तर काही मोर्चा करू शकत नाही आणि त्याला ते सुविधा सुरू पण आहे, त्याच्यामुळे त्याला गरज वाटत नाही. मग सेवानिवृत्तीनंतर जर आपल्याला आरोग्य सुविधा पाहिजे तर मग आपल्याला रस्त्यावर यावं लागेल की नाही यावं लागेल? देगा हरी खाटल्यावर भेटणार नाही, मी तुम्हाला आधी सांगतो. देगा हरी खाटल्यावर भेटणार नाही. आणि महात्मा ज्योतिबा फुलेचा खरंच लाभ मिळतो का नाही मिळत ते जर तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर आपल्या एरियामध्ये जे कोणते हॉस्पिटल असेल सरकारी खाजगी आणि जिथे कुठे लिहिलं असेल की आमच्याकडे महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे, अशा ठिकाणी तुमच्याकडे जे काही राशन कार्ड असेल किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला दाखला ते सुद्धा त्याची डिमांड आहे. एक तर तुमच्याकडे राशन कार्ड नाही तर दुसऱ्याकडे तुमचं पोलीस आय कार्ड आणि महाराष्ट्र राज्य असल्याचा दाखला डोमिसाइल हे जरी असलं तरी त्याची सुविधा मिळते असं त्यांचं सरकारचं म्हणणं आहे. तर एकदा प्रयत्न तर करून पहा. मी तर 100% सांगतो की मिळत नाही, पण तो अनुभव तुम्हाला प्रत्यक्षाला यायला पाहिजे. आपल्या एरियामध्ये जे कोणते खाजगी सरकारी दवाखाने असेल तिथे आपलं राशन कार्ड घेऊन जाणे, पोलीस कार्ड घेऊन जाणे की मला बा महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये अमुक अमुक विषयावर इलाज करायचा आहे, तर तुम्हाला भेटते काय म्हणून तिथं कल्पना करा. म्हणजे आपल्याला सरकारशी जेव्हा आपण बोलायला जाऊ तेव्हा तुमच्याकडे उत्तर नाही प्रत्येकाकडे की साहेब आम्ही गेलो आम्हाला नाही भेटला, तुम्ही काय सांगता पत्राचं उत्तर? सरकार अनेक विषयावर आदेश काढते, निर्णय देते, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. कारण सरकारचा तालमेल नाही. आजच्या सरकारचा कुठल्याही डिपार्टमेंटची तालमेल नाही. याचं उत्तम उदाहरण सांगतो. काल बांधलेला सिमेंट रस्ता हप्तेवारी परत खोदतात. कायसाठी? पाईप टाकासाठी खोदतात हप्तेवारी, त्याच्या दुसऱ्या हप्त्याने परत खोदतात केबल टाकासाठी. म्हणजे विचार करा, या साध्या गोष्टीचा समन्वय ते साधू शकत नाही. तुमच्याकडे समन्वय कुठे साधतील ते? त्याच्यामुळे मी तुमच्या लोकांना एकच सांगतो, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना एकच सांगतो की एकत्र या. जी कोणती संघटना असेल जी तुमच्यासाठी भांडत असेल त्या प्रत्येक संघटनेला साथ द्या. हे दावे करू नका की ती अमक्याची संघटना आहे, ती तमक्याची संघटना आहे, तो कनिष्ठ चालवत आहे, मी अधिकारी आहे, मी कसा जाऊ देते. आता तुम्ही सेवानिवृत्त आहात, लक्षात ठेवा. आता तुम्ही कर्मचारी नाही आहे, अधिकारी नाही आहे, तुम्ही सेवानिवृत्त आहात आणि तुम्ही आता फुल पेज मध्ये लढायला सक्षम आहात, फुल पेज. आणि तुमच्यासोबत मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. माझ्या घरी कोणी पोलीस कर्मचारी नाही, अधिकारी नाही आणि मला कोणत्या डिपार्टमेंटचा काही खूप विशेष फायदा नाही, माझे म्हणजे धंदे नाही आणि मला 2 पैसे तुमच्याकडे कमाई करायची नाही कारण माझा स्वतःचा व्यवसाय आहे. पण समाजाचे तुम्ही भक्कम पायाभूत रक्षण करते आहात आणि हे रक्षण करते तुम्ही टिल डेट ऑफ द डेथ पर्यंत राहिले पाहिजे. तुमच्यातला जज्बा जे तुम्ही कार्यरत असताना काम करून घेऊ शकले नाही पाहिजे ते तुम्ही आता कार्य करून घेऊ शकले पाहिजे. ठीक आहे, आम्हाला अनेक गोष्टीचं नॉलेज नाही आहे, पण त्या नॉलेजच्या गोष्टी सांगायसाठी उपाध्ये साहेब आहे किंवा संपतराव जाधव साहेब आहे किंवा तुमच्यापैकी अनेक इतर तज्ञ लोक बसलेले आहे, पण ते बाहेर येत नाही, एक्सप्रेस होत नाही. आता आजपासून तुम्ही एक्सप्रेस होणं सुरू करा. तुमच्या अनेक समस्या सोडवायसाठी सिंपलचा एक ॲप आहे, चॅट जीपीटी नावाचा, प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचा ॲप चॅट जीपीटी. चॅट जीपीटी ही चालती बोलती रोबोटिक यंत्रणा आहे. तुम्ही तुमच्या मनातले कुठलेही प्रश्न, तुमच्या डोक्यात येणारे कुठलेही प्रश्न विचारा द्याला, तो तुम्हाला त्याचं उत्तर देईल, त्याचं समाधान देईल. म्हणजे निवड बसू नका की मी बसल्या जागी काय करू. अनेक प्रश्नांचे उत्तर तुम्हाला चॅट जीपीटीद्वारे मिळते. आणि जर कोणतेही प्रलंबित प्रश्न तुमचे पेन्शनचे असो, निर्वाह भत्त्याचे असो, कुठलेही असो, 10-20 असो, ते बाहेर काढा. बाहेर मांडा. आज आपल्याकडे यंत्रणा आहे. दिवा कृपेने देवेंद्र फडणवीस यांचं रामगिरी निवासस्थान आहे. शनिवार रविवारी ते नागपुरात असतात. आपल्याला ती भेट होते. त्यांचे अनेक विषय आपण त्याच्यासमोर मांडलो. पण शोकांतिका काय आहे की अनेक पोलीस कर्मचारी अधिकारी यांना स्वतःचे प्रश्न काय हेच माहित नाही. हा एक शोकांतिका आहे. आणि दुसऱ्याचं भलं होईल तर आपले भलं होईल हे विचार करणारे लोक आहेत. आता तुमच्यापैकी अनेक लोकांना पेन्शन आहे, पैशाची काही कमतरता नाही, पोरं सोरं आपली नोकरी ड्युटीवर लागलेले आहे, काही शिकून राहिले, काही लग्नाचे आहे, पण पैशाची काही कमतरता नाही, बऱ्यापैकी पेन्शन पण आहे. एकच सांगतो की हक्कासाठी जर लढले तर नक्की जिंकाल आणि तुम्हाला जे हवं आहे ते नक्की मिळणार. एवढं सांगतो. माझे 2 शब्द ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि निर्देश धन्यवाद. जय हिंद, जय भारत. छान सर, एकदम बढिया आपका संबोधन रहा. आणि सरांनी जे आम्हाला
सांगितले आहे त्यानुसार आपण प्रत्येक संघटनेशी कुठलाही भेदभाव न ठेवता सेवानिवृत्त पोलीस म्हणजे सेवानिवृत्त पोलीस हीच मानसिकता बाळगून प्रत्येकाला सहकार्य करावे आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक संघटनेच्या माध्यमातून आपण हे कामं आपण मार्गी लावू शकतो अशी आपण या ठिकाणी धारणा धरूया आणि आपण कामना करूया असं मला वाटते. त्याचबरोबर शेवटचा एक मुद्दा अजून तुम्हाला सांगू इच्छितो त्यावर चर्चा म्हणजे मीच प्रश्न मांडतो आणि त्यानंतर मग आपला 1:30 वाजता आपला कार्यक्रम आपण आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीतांचा संपवून मग जेवणाला सुरुवात होणार आहे. ते पूर्वी सांगतो म्हणजे धीर धरा 1:30 वाजे सर्वांचे शुगर वगैरे काही ना काही असतं सर्वांकडे सांगितलं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आमचे सेवानिवृत्त पोलीस मित्र जे आहेत त्यांचं आपण एक पुष्प देऊन स्वागत करूया. या ठिकाणी मान्यवर आपले सर आपले जगकुलवार सर आहेत, सुशील जगकुलवार सर आहेत, लेखा अधिकारी आहेत, आपले अशोक दगडे साहेब आहेत आणि मान्यवरांच्या हस्ते आपण आपले जे सेवानिवृत्त पोलीस मित्र आहेत जे आता दिवसभरात म्हणजे सकाळीपासून 9 वाजेपासून काम करत आहेत या कामाचं नियोजन करण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत अशांचं आपण एक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. या ठिकाणी बोलतो युवराजजी फुले यांचं स्वागत करण्याकरता आपले जगकुलवार सरांना विनंती करतो आणि त्यांना एक पुष्प देऊन त्यांचं स्वागत करू. त्यानंतर या ठिकाणी किशोर शुभम सुटे यांचं सुद्धा स्वागत करण्याकरता मी आपले निलेश लाभोळकर यांना विनंती करतो. त्यानंतर प्रल्हाद भाऊ चव्हाण यांचं सुद्धा स्वागत करण्याकरता अशोक दगडे साहेब यांना विनंती करतो. त्यानंतर अरविंद बारे यांचं सुद्धा स्वागत करण्याकरता आपण या ठिकाणी जोटिंग सरांना विनंती करतो त्यांना एक पुष्प देऊन त्यांचं स्वागत करा. त्याचबरोबर सेवानिवृत्त पोलीस मित्र सुनील नेहारे यांचं सुद्धा स्वागत करण्याकरता आपल्या उपास्य सरांना विनंती करून त्यांना एक पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करते. परत एकदा मी आपणास एक विनंती करू इच्छितो की ज्यांना या सेवानिवृत्त पोलीस मित्र व्हायचं असेल म्हणजे एकमेकाला मदत करायची असेल तेच आपण एक सेवानिवृत्त पोलीस मित्र आहोत. तसेच आपण मित्र आहोत म्हणून एक हा लोगो दिलेला आहे की सेवानिवृत्तांच्या काम करण्याकडे आमचे मित्र आहेत बुवा तुम्ही यांना संपर्क करा फोन करा ते तुम्हाला गायडन्स करतील. तर ज्यांना कोणाला असं सेवानिवृत्त पोलीस मित्र व्हायचे असेल ते सुद्धा होऊ शकतात. आपल्या ग्रुपवर किंवा आपले नाव तुम्ही नोंदवू शकता आणि इच्छा असेल तर मी त्यांचं स्वागत इथंच करतो. कोणी आहेत का सध्या सेवानिवृत्त पोलीस मित्र होण्याकरता इच्छुक पैकी कारण की संख्या वाढली म्हणजे एक साईडचा तिकडं सुनील नेहारे हेडक्वार्टरला राहतात तिकडला काम सावरतात. प्रल्हाद चव्हाण ते हेडक्वार्टर साईडला राहतात तिकडचं काम सावरतात. युवराज फुले मानेवाडा साईडला राहतात. किशोर शुक्ले मानेवाडा साईडला राहतात. जर असे कोणी होत असेल तर काय असं मानधन नाही काय नाही आहे फक्त मित्राला एक गायडन्स करायचं आहे असं कोणी असेल तर सांगू शकतात. दिलीप तुमच्याकडे दिलीप आहे कोण आहे अजून कोणी इच्छुक आहे नाम बताओ ना आरिफ भाई मी सेवानिवृत्त पोलीस मित्र म्हणून होऊ इच्छितात त्यांचे स्वागत आहे. त्यांनी या ठिकाणी मंचावर यावं. त्यांचे स्वागत करण्याकरता आमचे ऍडव्होकेट सर्व ग्रुप नारायण सरांना विनंती करून त्यांना एक पुष्प देऊन त्यांचे स्वागत करतो. त्याचबरोबर रामकृष्णाजी कोळे यांना सुद्धा सेवानिवृत्त पोलीस मित्र म्हणून आवड आहे
ते आम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना गायडन्स करतील आणि हे आपले मित्र म्हणून राहतील. त्यांना सुद्धा मी या ठिकाणी बोलवतो. आहे सर रामकृष्ण या ठिकाणी बोलवतो. यांचं स्वागत करण्याकरता आमचे मॅडम आहेत भारतीबाई तिवारी यांनी त्यांना एक पुष्प देऊन त्यांचं स्वागत करते. बघा, संख्येत वाढ करण्याचं कारण हाच आहे की कामाचा व्याप वाढते ना, तर ते थोडंसं 2-4 हात वाढले तर कामं लवकर निघणार होतात. ठीक आहे. म्हणजे महत्वाच्या मुद्द्याला तुम्हा सर्वांना एक सांगतो, ASI आपला जो हवालदार ASI होता तो 2800 बेसिक पेवर रिटायर्ड होतो. मी ज्या ठिकाणी हेडक्वार्टरला कॅशियर म्हणून होतो त्यावेळेस माझ्यासोबत केचे बाबू होते. ते केचे बाबू साधारण चपराशी म्हणून नियुक्त झाले होते आणि नंतर त्यांच्या रिटायरमेंटला फक्त 3 महिने बाकी होते. ते हेड क्लार्क झाले आणि हेड क्लार्क झाल्यावर त्यांना बेसिक मिळालं 4200 गेट पे. आणि आम्ही एवढी नोकरी करून सुद्धा ASI 2800 बेसिक वरच आपला पे ग्रेड पेवर आपण रिटायरमेंट होतो. तर ही एक अन्यायात्मक बाब आहे. तर ह्या गोष्टीला सुद्धा आपण 10-20-30चा जो मुद्दा आहे तो झाला तर फारच छान होणार आहे. आता तुम्हाला सांगू इच्छितो की नायक पद हा रद्द करण्यात आलेला आहे. शासनाच्या परिपत्रक आलेला आहे. पण परत एक परिपत्रक येतो काय म्हणतात, न्यायिक पद हा पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात आलेला नाही. अरे रद्द करण्यात आलेला आहे म्हणता आणि बघा पूर्वलक्षी प्रभावाचा अर्थ काय. आणि रद्द करणारे तुम्ही रद्द करा ना सरळ सरळ आणि 10-20-30चा लाभ मिळाला पाहिजे. म्हणजे ज्या लोकांना 30 वर्ष सेवा झाली आहे त्यांना कमीत कमी 7व्या वेतन आयोगानुसार आश्वासित पदोन्नती योजनेचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे. म्हणजे PSIचा पद मिळाला. परंतु हा जो मी म्हणजे क्लर्कचा जो मुद्दा सांगत आहे ते क्लर्क 84 झाला आणि हेड क्लर्क झाला त्याचा 4200 आणि त्यावेळेस PSIचा ग्रेड पे होता 4400 म्हणजे 200 रुपये कमी. आणि आमच्या ASI 35-37-40 वर्ष नोकरी करून नोकरीचे तास 8 तासाचा पगार आणि नोकरी 16 तास 12 तास 20 तास 24 तास ही नोकरी होत होती. मग आमचं शरीर तर त्यावेळेस पूर्ण खुलास झाला आणि आफ्टर रिटायरमेंट लगेच आपण बिमार पडतो आणि बिमारीमध्ये आपल्याला काही सुविधा नाही आहे, पगारही कमी आहे. म्हणून संघटना आवश्यक आहे. मला अशोकजी ढळगे साहेबांनी जे सांगितलं की संघटना हा मोठा भाग आहे. त्या संघटनेत तुम्ही जोडामध्ये तुमचा हा मुद्दा जो आहे 10-20-30चा आणि त्याचबरोबर आपला ग्रेड पे जो 42-44 जो PSIचा मध्ये S बँड 14चा आपल्याला लाभ मिळाला पाहिजे तो मुद्दा आपण मार्गी लावू शकतो असे त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की आपण वेतन आपली ही तफावत आहे. आता तुम्हाला माहिती आहे की 5व्या वेतन आयोगामध्ये 1-1-96 पासून नायक आणि हवालदार हे 2 पद एका पे स्केलवर होते. हा त्यावेळेस चुकीचा अन्याय होता. परंतु त्यावेळेस संघटना नसल्या कारणातून कोणीतरी ते प्रकरण उचलून धरलं. नंतर मग त्यांनी विशेष वेतन दिलं 200 रुपये 500 रुपये. नंतर कालांतराने 2400 चा 2500 केला. हे म्हणजे 22 मध्ये भेटत तुम्हाला. बरोबर आहे की नाही? माझ्या माहितीवर बरोबर आहे की नाही? 2400 चा 2500 केला हवालदाराला. पण आपण रिटायर्ड जेव्हा होतो आता अक्षरशः तो ओंकार भाऊ सहारे आहेत त्यांची सर्व्हिस 29-30 वर्षाची जवळपास झाली. ते हवालदार मध्येच रिटायर्ड झाले आणि वरून हा नायक आणि याच्या पदाचा त्यांना लाभही नाही मिळाला. पण हे योगायोगाने आपण मॅट मध्ये गेलो आणि त्या प्रकरणाचा दबाव शासनावर पडला, गृह विभागावर पडला आणि त्यांनी पण तो परिपत्रक जारी केलं आणि त्यामुळे हा लाभ मिळत आहे. तर हे सर्वांना लाभ मिळाला पाहिजे. म्हणून आपला जो आहे की पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये सेवानिवृत्त पोलीस मदत केंद्र उभारायला पाहिजे. जबाबदार अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नियुक्ती व्हायला पाहिजे. त्याचा आम्ही त्याचा एक थोडंसं मी सुझाव म्हणून ते परत देऊन ठेवलेला आहे. आता तुम्हाला हे दिसते संघटना सेवानिवृत्त पोलीस बहुजन परिवार बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर हे 2012 ची संस्था आहे. रामदासराव त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या संस्थेच्या याच्यावर बरेच लेटर दिले आहेत. अजून ते लेटर माझ्याकडे आहेतच. मला सांगायचं म्हणजे हा निवेदन तयार आहे आपल्या इथं तयार झाले का आपण शिवसनाम देऊन त्यामध्ये सुझाव आपण दिलेला आहे. सेवानिवृत्त पोलीस मदत केंद्राचे जबाबदार अधिकारी म्हणून एक PSI, GPSI किंवा AXI ची नियुक्ती करते. सेवानिवृत्त पोलीस सहायता केंद्राच्या माध्यमातून खालील बाबीवर लक्ष ठेवून सेवानिवृत्त पोलिसांच्या अडीअडचणी सोडवण्यास संबंधित लिपिकाकडून पाठपुरावा करून मदत करतील. ही त्याची जबाबदारी राहणार. म्हणजे महत्त्वाच्या बाबी असे आहेत. सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांच्या बाबतीत निर्गमित शासन निर्णय किंवा परिपत्रकामुळे किती सेवानिवृत्त पोलिसांना लाभ मिळणार त्यांची यादी आस्थापना विभागाकडून ते लिपिकाकडून प्राप्त करून घेतील. दोन जबाबदार अधिकारी. मग प्राप्त यादीनुसार लाभ देण्याकरिता प्रत्येक परिमंडळातील लिपिकाकडून
किती सेवामुक्त पोलिसांचे वेतन निश्चिती आदेश निर्गमित झाले याबाबत माहिती प्राप्त करतील कोण करेल? जबाबदार अधिकारी. किती लोकांचे वेतन पडताळणीकरिता सेवा पडताळणी विभागाकरिता पाठवण्यात आले हे माहिती घेतील. किती लोकांचे सुधारित पेन्शन निश्चितीकरिता एजी ऑफिसला सेवापट पाठवण्यात आले. किती लोकांचे वेतन निश्चितीनुसार एरियस बिल कोषागारात मंजुरी करता गेले. किती लोकांचे वेतन निश्चितीचे आदेश निर्गमित झाले. वेळोवेळी सेवामुक्त पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या वेतनाबाबत पेन्शन व इतर समस्यांबाबत व्यक्तिगत अर्ज केलेले असतील त्यांच्या अर्जावर जबाबदार अधिकारी म्हणून यांनी संबंधित लिपिकाकडून पाठपुरावा करून निपटारा करणे याची माहिती संबंधित अर्जदारास देतील ही त्याचे कर्तव्य आहे. विशेष लक्ष म्हणून एक महत्त्वाचे विशेष लक्ष म्हणून सेवानिवृत्त पोलीस सहायता केंद्राचे जबाबदार अधिकारी यांनी मासिक गुन्हे आढावा बैठक, तुम्हाला माहिती आहे मासिक गुन्हे आढावा बैठक आपल्या दर महिन्याला होतो. मासिक गुन्हे आढावा बैठकीच्या दिवशी सेवानिवृत्त पोलिसांबाबत आलेल्या शासन निर्णय किंवा व्यक्तिगत अर्ज बाबतचा निपटारा व प्रलंबित प्रकरणाची आकडेवारी माहिती सादर करते. म्हणजे केव्हा क्राईम मीटिंग म्हणतो आपण त्याला, मासिक आढावा बैठक, त्यामध्ये हा विषय त्यांनी ठेवायला पाहिजे. आवडतो म्हणजे त्याचे लाभ काय होणार आहे? संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर दबाव राहील, त्याचबरोबर त्या लिपिकावर दबाव राहील. आणि महिन्याच्या मीटिंग मध्ये तो एक विषय आहे मांडतो म्हणून किती लोकांना अर्ज देण्यात आले, किती लोकांचे निपटारा झाले, तो त्या ठिकाणी त्यांच्या घोषवाला जाईल. तेव्हा तो ऑटोमॅटिकली दबाव त्यांच्यावर पडेल. म्हणजे जर कोणी अर्जही नसेल केला तरी त्यांचा तो मिळेल, कारण की शासन निर्णय होतो त्यामध्ये हे लिहिलेलं नसते की संबंधित अधिकारी किंवा अंमलदाराकडून अर्ज घ्या आणि तेव्हाच त्यांना तुम्ही त्याचा फिक्सेशन करा. आहे काय लिहिलेला नाही आहे. मग हे अर्ज कशाला मागतात? तुम्ही अर्ज करा अर्ज करा अर्ज करा. म्हणजे 1400 लोकांची यादी आपल्याकडे, मग यावर विचार करावा लागेल. म्हणून तो दबाव एक प्रकारे तो जबाबदार अधिकाऱ्याच्या माध्यमातून दबाव ऑटोमॅटिक त्या लिपिकावर आणि संबंधित याच्यावर आले. नंतर आहे आणखी पुढे काही विविध समस्या आल्या तर त्याचा निपटारा करण्यास मदत होईल. या प्रकरणी सेवानिवृत्त पोलिसांची कामे सुरळीतपणे विना त्यांना वारंवार ऑफिसला न येता थेट मदत केंद्राला संपर्क करून विचारणा करण्यास सोपे होईल. मदत केंद्र स्थापन केल्याने सेवानिवृत्त पोलीस बांधवांप्रती आपण म्हणजे सिटीजन आपण किती संवेदनशील असल्याचे स्पष्ट निर्देश या सर्व सेवानिवृत्त पोलिसांमध्ये जाईल. 40 वर्षाची सेवा आणि त्यातही तुम्हाला अपमान होत असेल, तुमचे कामं होत नसतील, म्हणजे आपली अवहेलनाच होत आहे असं मला वाटते. म्हणून कमीत कमी 40 वर्षी सेवेनंतर आमच्याप्रती तुम्ही आमच्या समस्याप्रती संवेदनशीलता ठेवा. ज्या प्रकारे एखादा साधारण नागरिकाप्रती तुम्ही ठेवता, एखाद्या पीडित वृद्धाप्रती ठेवता, ज्या प्रकारे एखाद्या महिलांच्या समस्यांप्रती तुम्ही ठेवता, असे मदत केंद्र आहे, वृद्ध मदत केंद्र आहे, महिला मदत केंद्र आहे. सेवानिवृत्त पोलीस मदत केंद्र का नाही असायला पाहिजे? असायला पाहिजे की नाही? असायला पाहिजे की नाही? म्हणून आपला तो निवेदन आहे. आता निवड आपण शेवटचा झाला, 1:30 वाजून गेलेला आहे. हे सर्व मुद्दे बघून आपण सर्व एक आहे और अपना अभी मैं यहाँ पर दिलीप नागपूर साहेबांना या ठिकाणी मी विनंती करतो. उद्या मी आजच्या या प्रसंगी एक आभार व्यक्त करून त्यानंतर राष्ट्रगान होईल आणि मग जेवणाला सुरुवात होईल. ठीक आहे? अच्छा, कोणाला काही प्रश्न आहेत का विचारायचे? विचारू शकता. किंवा याची माहिती तुमच्या नॉलेजमध्ये असणाऱ्या जे कोणी मरण पावलेले आहेत त्यांना कमीत कमी एक अर्ज लिहून द्या, त्यांना मला तिथे पाठवून द्या. आणि हा GR नंबर आहे, हा याप्रमाणे मला लाभ मिळाला पाहिजे, माझी फॅमिली कुटुंब पेन्शन योजनेच्या सुधारित होऊन माझा लाभ मिळाला पाहिजे. ते तुम्ही अर्ज करण्याकरता सांगा. काही मदत मिळाली तर आपला ग्रुप आहेच. ठीक आहे? आज सेवानिवृत्त सहाय्यक व मार्गदर्शक समिती नागपूरच्या वतीने आयोजित सेवानिवृत्त पोलीस मेळाव्याला आवर्जूनपणे उपस्थित असलेले श्री सुशील जगकुलवार साहेब, सहाय्यक लेखा अधिकारी पेन्शन विभाग, श्री अशोक कगले साहेब, अध्यक्ष सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य, श्री निलेशजी नागोलकर साहेब, अध्यक्ष राष्ट्र नवनिर्माण संघटना नागपूर, श्री विजय गांधी मांडवे साहेब, कार्यालय अधीक्षक विभाग नागपूर, आणि मुख्य अतिथी श्री ॲडव्होकेट मोरेश्वर उपाध्ये साहेब, सल्लागार पेन्शनधारी संघटना नागपूर,
श्री ॲडव्होकेट रूपनारायण साहेब हायकोर्ट नागपूर, श्री जोटिल साहेब अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस बांधव सहकारी संस्था बापला जिल्हा शाखा, श्रीमती भारती तिवारी अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्था महाराष्ट्र शाखा, श्री रामदासजी राऊत अध्यक्ष सेवानिवृत्त बहुजन परिवार विकास संस्था आणि आपले पोलीस मित्र युवराजजी फुले, प्रल्हादजी चव्हाण, श्रीमती न्याय अरविंदी पाराई, किशोर चुके आणि हेमंत कुमारजी नंदेशकर आणि उपस्थित आमचे अधिकारी बंधू आणि कर्मचारी, आज सगळ्यांनी मोलाचा वाटा घेतलेला आहे आणि सगळ्यांनी त्यांचं मार्गदर्शन ऐकलेलं आहे. कोणाला काही अडचण असल्यास ते सांगायचे. आजच्या नंतर अल्पहाराचा कार्यक्रम होईल. अल्पहार म्हणजे जेवणाचा कार्यक्रम होईल. तत्पूर्वी आपण एक सगळ्यांनी उभे राहून राष्ट्रगीताचा कार्यक्रम करू आणि आयोजकाच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. एक साथ सभी लोग सावधान होइए, सावधान। एक साथ राष्ट्रगान शुरू करेंगे, शुरू करो। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाए तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, सर्वांनी बोलण्याचा आस्वाद घ्यावा. काही प्रश्न असतील तर त्यांना विचारू शकता. 1:30 वाजलेला आहे म्हणून बोलण्याचा आस्वाद घ्यावा. कॅमेरा भैया सब लोग लगाओ बराबर. साथ में गाना